अख्खं गाव पाहत होतं. आमच्या मुलीला तुमचा मुलगा घेऊन गेलाय म्हणत मुलाच्या वडिलांनी मुलीचे नातेवाईक विद्युत खांबाला बांधून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होते. सांगलीतील या घटनेबद्दल ऐकून तुमचं काळीज हलेल हे नक्की. पुढे पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मृत दादासाहेब चौगुले यांचा मुलगा गणेश आणि संशयित आरोपी सुरेश महादेव पाटील यांच्या मुलीला आज पहाटे प्रेमसंबंधातून पळवून नेले. दादासाहेब चौगुले व त्यांची पत्नी राजश्री पहाटे मोटरसायकलवरून जनावरांचे दूध काढण्यासाठी मांगले येथील धनटेक वसाहत येथील शेडवर गेले. दादासाहेब चौगुले यांचे शेड व पाटील यांचे राहते घर जवळच आहे. दादासाहेब दूध काढण्यासाठी आल्याचे समजताच सुरेश पाटील व त्यांच्या कुटुंबियांनी दादासाहेब व त्यांच्या पत्नीला आमची मुलगी तुमचा मुलगा घेऊन गेला आहे, ते कुठे गेलाय ते सांगा. यावर दादासाहेब म्हणाले की आम्ही आत्ताच आलोय, आम्हाला काही माहित नाही. त्यावर सुरेश पाटील व अन्य 5 जणांनी दादासाहेब यांना विद्युत खांबाला बांधून घालून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीनंतर दादासाहेब बेशुद्ध अवस्थेत पडले, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 4 संशयितांसह कविता संजय पाटील, पद्मा सुरेश पाटील, शुभांगी प्रवीण पाटील, प्रवीण राजाराम पाटील, सनीराम संजय पाटील, संग्राम सिंग भालचंद्र पाटील, सचिन बाबूराव पाटील, अजय अरविंद पाटील सर्व राहणार मांगले यांनी दादासाहेबांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेमुळे शिराळा तालुक्यात एकच खळबळ उडाली.